बेहदची परम महाशांती. बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. श्रोते हो, आपल्याला माहितीच असेल की भारताचा मूळ धर्म आदी सनातन देवी देवता धर्म असा होता. आणि आत्ता जे आपण अनेक धर्म पाहतोय ते अगदी कलियुगाच्या अलीकडच्या काळात आलेले आहेत. त्यामुळेच आदी अनादी सनातन देवी देवता धर्म या विषयावर बेहदचे बापूजी त्यांना दिव्य शक्तीने प्राप्त झालेले अलौकिक पारलौकिक ज्ञान आपल्याला समजावून सांगत आहेत. बेहदचे बापूजी म्हणतात, परमशांती. अनादी सनातन आदी अनादी सनातन धर्म, तर जसे हिंदू शास्त्रामध्ये लिहिलेले आहे की आदी सनातन देवी देवता धर्माचे राज्य होते. याविषयी मी पहिलाच एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर अनादी सनातन देवी देवता धर्म, तर अनादी काळापासून अनादी समय, काल म्हणजे समय, कालचक्र यावर माझा एक व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघावा. अनादी काळापासून तर अनादी काळ कधीपासून चालत आलेला आहे. अनादी समय म्हणजे या ब्रह्मांडाला तर अनंत समय झालेला आहे. ते आत्मे जे अनादी देवी देवता आणि आदी सनातन धर्माचे देवी देवता होते, तर अनादी धर्म अनादी सनातन धर्माचे आत्मे आणि आदी सनातन धर्माचे आत्मे या दोन्हींमध्ये फरक आहे. मी आदी सनातन देवी देवता धर्मांच्या आत्म्यांबद्दल सांगितलेले आहे. 198 करोड वर्षाआधी आपल्या ब्रह्मांडात G2 मधून म्हणजेच ग्रेट ग्रेट युनिवर्समधून आलेले होते. ते G2 वाल्याची रचना आहेत. ते या ब्रह्मांडवाल्याची रचना नाहीत. ते या ब्रह्मांडाच्या शिवाची रचना सुद्धा नाहीत. तर अनादी सनातन ते जे या ब्रह्मांडाची रचना आहेत, या ब्रह्मांडाच्या आत्म्यांची जी रचना आहे ती आहे अनादी सनातन देवी देवता धर्म. ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात होते अनादी सनातन, तर ब्रह्मांडाचा पहिला परार्ध पूर्ण झालेला आहे. पहिला परार्ध म्हणजे ब्रह्माची 50 वर्ष. ब्रह्मदेवांचे 1 वर्ष बरोबर धर्तीवर 31 खरब 10 अरब 40 करोड वर्षे होतात. तर कालचक्राच्या गणनेनुसार हे सांगितलेलं आहे. पहिल्या परार्धात ब्रह्मांडाची जी रचना होती, ब्रह्मांडाच्या तिसऱ्या लोकात राहणाऱ्या ज्या देवी देवतांची रचना होती, त्यांना अनादी देवी देवता धर्मवाले म्हणूया. परंतु आजपासून 1550 खरब वर्ष आधी या ब्रह्मांडात त्यांची रचना केलेली होती. ते या ब्रह्मांडाची रचना आहेत. या देवी देवता धर्माची रचना या ब्रह्मांडाच्या ब्रह्मदेवांच्या द्वारे केलेली होती. या ब्रह्मांडाच्या ब्रह्माद्वारे सृजन, विष्णूद्वारे पालना आणि शंकरांच्या द्वारे विनाश अशी रचना झालेली होती. या ब्रह्मांडाची निर्मिती करणारी ब्रह्मांडाच्या आदिशक्तीने ब्रह्मा विष्णू शंकराची निर्मिती केली. ती या ब्रह्मांडाची आदिशक्ती ब्रह्मा विष्णू शंकरांची पण माता आहे. जो आदी शिव आदी परमपुरुष ब्रह्मांडाच्या आदी परमपुरुषाद्वारे हे दोघे मिळून सृजन करत असतात. शिवशक्ती मिळून सृजन करत असतात. ते ब्रह्मांडाच्या शिवपुरीमध्ये निवास करतात. आता ब्रह्मांडाच्या अनादी धर्माबद्दल सांगतो आहे. ब्रह्मांडाच्या अनादी सनातन धर्मामध्ये जे ब्रह्मांडाचे सनातन धर्मात सुद्धा ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात पण ज्या आत्म्यांचे ब्रह्माद्वारे सृजन केलेले होते, त्यातील बऱ्याच आत्म्यांचे सुरुवातीला ब्रह्मदेवांच्या द्वारे सृजन केलेले होते. ब्रह्मदेवानी जे पहिले सृजन केलेले होते ते आजपासून ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धात म्हणजे ब्रह्मांडाच्या 50 वर्षामध्ये म्हणजे त्याला 1550 खरब वर्षे झाली आहेत. ब्रह्मांडात रचना झाली तर ब्रह्माने आपल्यासारखेच परमपुरुष निर्माण केलेले होते. नंतर परत हळूहळू त्या परमपुरुषांनी 7 परमपुरुषांना निर्माण केलेले होते, ज्यांना आपण सप्तर्षी असे म्हणतो. त्या परमपुरुष किंवा सप्तऋषींनी 7 लोक बनवले आणि 7 लोकातून जी रचनेची रचना होऊन ते नंतर तिसऱ्या लोकात येऊन देवता बनले. परमपुरुष म्हणजे फरिश्ते देवता बनले. ते अनादी म्हणजे ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धाचा अनादी सनातन धर्म म्हणणार. ते नंतर हळूहळू करत करत मनुष्य बनले आणि सगळेच खूप 1550 वर्षे आत्म्यांची रचनेची रचना असे करत करत आत्म्यांची खूप खूप शक्ती क्षीण होत गेली. असे ते घसरत जातात आणि नंतर हळूहळू आत्मा जन्म मरणाच्या चक्रामध्ये येत असतो. नंतर अजून शक्ती क्षीण झाल्यानंतर तो आत्मा 84 लक्ष योनीमध्ये येत असतो.
म्हणूनच ते ब्रह्मांडाच्या पहिल्या परार्धातील सर्व आत्मे हळूहळू करत 84 लक्ष योनीमध्ये येत गेले आणि आता त्यांची काय हालत होईल ते तर आपण विचारसुद्धा करू शकत नाही, कारण की ती ब्रह्माची रचना होती. ब्रह्माची रचना तर सुरुवातीला अंश मात्र पावरवाले होते आणि नंतर रचना केली, रचनेची रचना, रचनेची रचना. आणि जेव्हा 1550 खरब वर्षात हे आत्मे जन्म मरणाच्या चक्रात येत जातात तेव्हा काय हाल होतात ते आपण समजू शकतो. आता ब्रह्मांडाचा दुसरा परार्ध झाला आहे. दुसऱ्या परार्धाचे सुद्धा 198 करोड वर्ष संपलेली आहेत. त्याच ब्रह्माच्या पहिल्या दिवसाच्या 7व्या मन्वंतराचे 28वे युगांतर चालू आहे. तर सारी दुनिया बघत आहे, हे सर्वजण जाणत आहेत. हा सर्व फरक बेहदचे आत्मेच जाणतील, कारण की फक्त एका ब्रह्मांडाची म्हणजे एका सोलर सिस्टमची कहाणी ही नाही आहे, तर गॅलेक्सीची सुद्धा कहाणी आहे. तिथे कोणता धर्म असेल, गॅलेक्सीमध्ये सुद्धा कोणता धर्म असेल, युनिवर्समध्ये कोणता धर्म असेल, ग्रेट युनिवर्स, ग्रेट ग्रेट युनिवर्समध्ये सुद्धा कोणत्या धर्माची कहाणी आहे. धर्म म्हणजे धारणा. ते आत्मे पाहिजे तर आकारी रूपात सुद्धा धारणा करू शकतात, पाहिजे तर मनुष्यसृष्टीत येऊन साकारी रूपात सुद्धा चांगली धारणा करतात. चांगली धारणा करणाऱ्याला चांगला माणूस म्हणतात आणि जे वाईट धारणा करतात त्यांना असुर म्हटले जाते. आसुरी वृत्तींना धारण करणाऱ्या आत्म्यांना असुर म्हटले जाते. ज्यांच्याकडे दिव्य शक्ती असतात त्यांना देवता म्हटले जाते. ते तर देवता, अनादी देवता आणि आदी सनातन धर्माचे देवता या दोन्हींमध्ये खूप फरक आहे. ज्या बेहदच्या आत्म्यांनी बेहदचे ज्ञान घेतलेले आहे तेच फक्त हे समजू शकतील. बाकी सामान्य माणसांना तर हे काहीही समजणार नाही. परम शांती. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला असे नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळते. बेहदच्या बेहदची परम 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 महाशांती होत आहे. महाशांती होत आहे. बेहदची परम महाशांती.